श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या मूडमध्ये असतो. म्हणजे आपली मानसिकता बदलत असते. आनंद, दुःख, नैराश्य, ताण, तणाव, प्रसन्नता अशा अनेक मनस्थितीमध्ये आपण जगत असतोय. आणि यामधून काही वेळा संवाद तर काही वेळा विसंवाद साधला जातो. वादविवाद होण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेस आपणच आपल्याला सावरायचं असतं. वादाची ठिणगी पडण्यापूर्वीच स्वतःला सावरलं तर पुढील बऱ्याच नकारात्मक गोष्टी टाळल्या जात असतात. आपण वेळेनुरूप नमतं घेतलं किंवा 4 पावलं मागे सरलो तर ती वेळ निभावून निघत असते. श्रोते हो, आपलं नातं मैत्रीचं असो, जोडलेलं असो, रक्ताचं असो, ते टिकवायचं असेल तर अहंकार सोडून सामोपचारानं संवाद साधता आला पाहिजे. वाद घालून त्यात तुम्ही जिंकू शकत असता, पण त्या बदली आपण नातं गमावून बसत असतोय. माझंच बरोबर, मी म्हणतो तेच खरं असं म्हणण्याऐवजी तुम्ही पण बरोबर असू शकता, मी चुकू शकतो, हा दृष्टिकोन ठेवून नाती टिकवली पाहिजेत. बघा, पडते का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा सर्वात मोठा गुण नाही. आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणं हे सर्वात मोठं यश आहे. जिथं तिचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान दुखावला जातो, ते ती आयुष्यभर लक्षात ठेवते. आणि एक दिवस शांततेचं रूपांतर वादळात होतं. काळजी करणारा जोडीदार भेटणं म्हणजे आयुष्यातील सर्व सुख भेटल्यासारखं असतं. खोटेपणाचा वेग हा कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते ज्या व्यक्तीची जागा मनाच्या नाजूक कोपऱ्यात आयुष्यभर जपली जाते. बिनधास्त बोलणारी कोणतीही मुलगी ही चारित्र्यहीन नसते, तर तो तिचा स्वभाव असतो. माहेरच्या माणसाची ओढ एका बाजूला आणि नवऱ्याचं प्रेम आणि नवरा हा एका बाजूला ठेवायचा असतो. दोघांना कधीच मिक्स करायचं नसतं. किंबहुना तुलना तर कधी करायचीच नसते, कारण शेवटचा श्वास हा नवऱ्यासोबत काढायचा असतो, माहेरच्या माणसांसोबत नाही. आणि जर आपला नवरा, आपला जोडीदार हा आपल्याला जीवापाड जपत असेल तर सगळ्यात अगोदर त्याचाच विचार करायचा असतो. एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मान सन्मान हा काही शिल्लक राहत नसतो. वैयक्तिक स्वार्थासाठी दुसऱ्याबरोबर गेम खेळायचा नसतो. वेळ आणि कर्म हे फिरतीवर असतं. लक्षात ठेवा, नाव होत असताना सावध राहायचं. बदनामीचा डाव रचला जाऊ शकतो. जिथं तुमचं मन साफ आहे तिथं तुम्हाला सगळं माफ आहे. जेव्हा सावलीत चटके लागायला लागतात तेव्हा समजून जायचं आपण चुकीच्या झाडाखाली उभे आहोत. आवडलेलं निवडता येत नाही आणि निवडलेलं आवडतंच असं नाही. या आवडी निवडीच्या खेळात मात्र खरी आवड निवड बाजूलाच राहते, आणि त्यालाच तर आपण आयुष्य म्हणतो. आठवणींना कारण नसतं, आठवणींना मरण नसतं, वाहतात इतक्या की अडवणारं धरण नसतं. इतरांची समजूत काढताना भरून आलेली शब्दांची पिशवी
स्वतःची समजूत काढताना मात्र ती रिकामी असते. काही गैरसमज नाती तोडतात, तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात. समाजात गुंड तयार होणं एक वेळ समजण्यासारखं आहे, पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणं हे अतिशय घातक आहे. शांततापूर्ण आयुष्याचं 2 नियम आहेत. अपयशाचं दुःख हे हृदयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही, आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. सुंदरता वेळेनुसार कमी होत जाते, पण भावना आयुष्यभरासाठी तशाच राहतात. त्यामुळे जोडीदार सुंदर असण्यापेक्षा भावना समजून घेणारा बघा. प्रेम आयुष्यभर टिकून राहील. जे काम इतरांना जमत नाही आणि जी गोष्ट करायला हिंमत लागते, अशी सगळी कामे करणारा धाडसी असतो. दादागिरी आणि मारामारी करणारा म्हणजे फक्त धाडसी नसतो. कर्म असं करा की तुमच्यावर कितीही मोठं संकट आलं तर त्याची चिंता ही देवाला असेल. आपल्याला झालेला त्रास हा विसरा, पण कोणामुळे झाला हे मात्र कधीही विसरू नका. गाढवाच्या पाठीवरून किती हात फिरवा, संधी पाहून तो लात मारतोच. काही माणसं सुद्धा अशीच असतात. देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं सुचत नाही, आणि घेताना इतकं घेतो की जगावं का मरावं हेच कळत नाही. शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे, तर बुद्धीला सत्याकडं, भावनेला माणुसकीकडं, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. सहज कोणावर विश्वास ठेवू नका, कारण पाणी आणि विष हे दिसायला सारखेच असतात, पण परिणाम पोटात गेल्यावर कळतो. विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण सगळं काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. नात्यांमध्ये एकदा गैरसमज झाला की खऱ्या असणाऱ्या गोष्टी पण समोरच्या व्यक्तीला खोट्या वाटायला लागतात. आतापर्यंत पैसा श्रेष्ठ होता, पण इथून पुढं ज्याचं आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत असं म्हटलं जाईल. जे साचतं तेच नाचतं, म्हणून मन सुद्धा वेळेवर मोकळं करा. रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारी लोक ही कितीही भारी असली तरी मनातून उतरतात. थकले जरी पंख तरी उडावं लागेल येणाऱ्या संकटास, न थकता भिडावं लागेल. बाप देहानं जरी कठोर दिसला तरी मनानं खूप हळवा असतो.